7 डिसेंबर रोजी खासदार निलेश लंके हे शाह शरीफ दर्ग्यावरती चादर चढवण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर मुस्लिम बांधवांनी त्यांचं स्वागत केलं आणि याच स्वागतादरम्यान त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधव असतील, शहर अध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर असतील आणि अन्य नेते मंडळी पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही आहे खरी बातमी. नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. आता येऊयात आपल्या मुद्द्यावरती. मुद्दा असा आहे की वक्फ बोर्डाला खासदार निलेश लंके यांनी सपोर्ट केला, त्यामुळेच मुस्लिम बांधवांनी त्यांचा सत्कार केला, अशी बातमी एका युट्यूब चॅनलला लावली आहे. ही बातमी खरी आहे का? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले. शाह शरीफ दर्गेवरती ज्यावरती खासदार निलेश लंके चादर अर्पण करण्यासाठी गेले होते, त्या दरम्यान स्वागत म्हणून मुस्लिम बांधवांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर विविध जे रोग निदान शिबिर आहे, नेत्र तपासणी शिबिर आहे, ते शिबिर देखील त्या ठिकाणी पार पडलंय. ही आहे खरी बातमी. मात्र काही मंडळी खासदार निलेश लंके यांच्या बदनामीचा विडा घेऊन काम करतायत. कधी खासदार निलेश लंके हे संसदेमध्ये लांब भाषण केलं, त्यांना अध्यक्षांनी टोकलं, अशा बातम्या करतात. नको असलेल्या घोटाळ्यांमध्ये जबरदस्तीनं खासदार निलेश लंके यांचं नाव ओढलं जातं. नगर मनमाड रस्ता हा खासदार निलेश लंके यांच्या केंद्राच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होत आहे आणि तो पूर्णच होणार आहे, असं खासदार निलेश लंके ठणकावून सांगतात. मात्र काही युट्यूबर चॅनल नगर मनमाड रस्त्याच्या पूर्णत्वाचं किंवा चालू असलेल्या कामाचं श्रेय हे फक्त आणि फक्त विखे पिता आणि पुत्रांना देतात, कारण हे श्रेय खासदार निलेश लंकेंना येऊ नये म्हणून. तुम्ही म्हणाल की एवढी आगपखाड का चालू आहे? 20 डिसेंबर पर्यंत खासदार निलेश लंके यांनी 22 गोष्टींवरती चर्चा केली आहे. अशा 22 बातम्या आणि 22 घटना खासदार निलेश लंके यांना धरून घडल्या आहेत. यातील एक तरी बातमी आपण लावली का, हा माझा प्रश्न आहे. जेव्हा खासदार निलेश लंके संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणतात, पीक विम्यावरती बोलतात, कांद्यावरती बोलतात, दुधावरती बोलतात, ही बातमी आपण केली का? जेव्हा खासदार निलेश लंके सुरत चेन्नई रस्त्याचा जो शेतकऱ्यांचा मोबदला आहे त्याच्यावरती बोलतात, ती बातमी आपण केली का? जेव्हा खासदार निलेश लंके माळशेज आणि नगर या ट्रेनबद्दल बोलतात, ही बातमी आपण केली का? जिल्हा रुग्णालयामध्ये MBBSच्या प्रवेश परीक्षा सुरू झालं. या ठिकाणी खासदार निलेश लंकेंनी आपल्या इथे शासकीय रुग्णालयामध्ये किंवा शासकीय मेडिकल कॉलेज सुरू व्हावं यासाठी पाठपुरावा केला, ही बातमी देखील तुम्ही दाखवली का? दिल्लीमधलं जे पीर रतन बाबा हे मंदिर पाडण्यात आलं, त्या ठिकाणी जाऊन आपला निषेध व्यक्त केला आणि ही चुकीची कारवाई झाली आहे असं देखील खासदार निलेश लंके जाऊन म्हणाले, ती बातमी देखील आपण दाखवली आहे का? एवढंच काय तर नगरमधील ऐतिहासिक असणारी माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय जेव्हा महानगरपालिकेने घेतला, तेव्हा खासदार निलेश लंके दिल्लीत असताना देखील इथे निवेदन देऊन ती वेस पाडू नका, जनमताचा विचार करा, असा इशारा महानगरपालिकेला दिला आणि महानगरपालिकेनं या ठिकाणी नगरकरांचं प्रेम असेल आणि खासदारांचा दबाव असेल याला झुकत ती वेस पाडण्याचा निर्णय मागे घेतला. ही बातमी तरी आपण दाखवली का? अशा कित्येक बातम्या आहेत ज्या खासदार निलेश लंके यांच्या बाबतीत घडतायत, त्या आपण दाखवता का? खासदार निलेश लंके छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी काम करतात आणि खऱ्या अर्थानं ते हिंदुत्व जगतात. मात्र तुम्ही बातमी काय दाखवता? वक्फ बोर्डासाठी खासदार निलेश लंकेंनी या ठिकाणी सपोर्ट केलाय आणि त्यांच्या सपोर्टसाठी त्यांचा मुस्लिम बांधवांकडनं या ठिकाणी सन्मान करण्यात आलाय. मात्र हा त्याच गोष्टीसाठी सन्मान झाला याचा काही आपल्याकडे पुरावा आहे का? त्या ठिकाणी वक्फ बोर्डाला सपोर्ट केला म्हणून काही जंगी कार्यक्रम करण्यात आला होता का? आणि त्याच कार्यक्रमानिमित्त खासदार निलेश लंके यांना तिथं बोलवण्यात आलं होतं का? फक्त खासदार निलेश लंके यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आणि सुपारी घेऊन त्यांची बदनामीचा जो अजेंडा चालू आहे तो अत्यंत चुकीचा आहे. खासदार निलेश लंके हे हिंदुत्व जगतात, हिंदुत्व शिकवतात आणि खासदार निलेश लंके यांच्या गडकोट किल्ले मोहिमेमध्ये कित्येक मुस्लिम बांधव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले साफ करतात. ही हिंदुत्वाची एक वेगळी भूमिका आहे. मात्र शहरामध्ये आता शांत वातावरण कसं तरी दूषित करण्याचं काम काही मंडळी करतात आणि त्यामध्ये खासदार निलेश लंके यांचं नाव आलंच पाहिजे, कारण आपल्या घरची चूलच खासदार निलेश लंके यांच्या बदनामीवरती चालतीये. खासदार निलेश लंके यांना कितीही बदनाम केलं, काहीही केलं तरी खासदार निलेश लंके हा सर्वसामान्यांचा नेता आहे. तो सर्वसामान्यांच्या गळ्यातलं ताईत आहे. तो कधीही बदनाम होत नाही किंवा त्याला कधीही कुणी रोखू शकत नाही, कारण ते मानवतेचं सुसाट निघालेलं तुफान आहे. आता दिल्ली गाजवतायत, त्यामुळे कुठेतरी त्यांना होमग्राऊंड मध्येच बदनाम करण्याचा विडा काही लोकांनी घेतलाय. तसं करण्यासाठी त्यांना कामही दिलं असू शकतं किंवा त्यांना मजबूरही केलं जाऊ शकतं. मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. माध्यम म्हणून आपली एक जबाबदारी असते.
माध्यम म्हणून समतोल राखणं आपलं एक कार्य असतं. जे चुकतंय ते चूक म्हणणं, जे बरोबर आहे ते बरोबर म्हणणं. मात्र जेव्हा काही गोष्टी आपण दाखवत असू तर त्याच्या दोन्ही बाजू दाखवणं अत्यंत महत्वाचं आहे. खासदार निलेश लंके हे लोकांचे प्रश्न मांडतात. खासदार निलेश लंके हे लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करतात. खासदार निलेश लंके हे लोकांमधून निवडून आलेले आहेत, सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि आज देखील खासदार असूनही ते तितकेच सर्वसामान्य आहेत. अगदी येणारा जाणारा सहज लहान मुलगा देखील खासदार निलेश लंके यांचं सहज बोट धरू शकतो. कुठलाही प्रोटोकॉल न पाळणारा हा महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल. आणि अशाच नेत्याला जर आपण जाणून बुजून बदनाम करत असू तर कालांतराने याचे वेगळे परिणाम होऊ शकतात. अशा पद्धतीनं अजेंडा चालवल्यानं आपल्या माध्यमांवरती गदा येऊ शकते. खासदार निलेश लंके यांच्या सगळ्या बातम्या दाखवण्याची विनंती आहे, ना की फक्त बदनामीचा विडा घेऊन खासदार निलेश लंके यांना बदनाम करावं. एवढंच काय तर वक्फ बोर्डाची बातमी करताय खासदार निलेश लंके हे नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटलेत, याची देखील बातमी झाली पाहिजे. कारण ही बातमी महत्वाची. देशाचे पंतप्रधान यांनी खासदार निलेश लंके यांचं कौतुक केलं. खासदार निलेश लंके यांची कितीही बदनामी केली तरी खासदार निलेश लंके यांच्यासोबत सर्वसामान्य माणूस उभा आहे. तोपर्यंत खासदार निलेश लंकेंना कोणी थांबवू शकत नाहीये. मग ती माध्यमं असू द्यात किंवा माध्यमांना चालवणारी लोक असू द्यात किंवा कुणीही असू द्यात, हा जनतेचा नेता आहे. तो जनतेसाठी काम करणार आणि जनतेसाठीच बोलणार. भले ते लिहून बोलू किंवा अडखळत बोलू किंवा स्पष्ट बोलू किंवा इंग्रजीत बोलू, तो नेता सर्वसामान्यांचा आणि तो सर्वसामान्यांसाठीच काम करणार. इतकंच काय ते खरंय. तुर्तास मी इथेच थांबतेय. धन्यवाद.